नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत. सर्वांसाठीच उपयुक्त असणार आहे. साडेसातीमध्ये कराल हे उपाय तरच व्हाल मालामाल, नाहीतर व्हाल कंगाल. हे म्हणण्याचं कारण असं आहे की साडेसाती म्हटलं की लोकांना म्हणजे एकदम पायाखालची वाळू सरकते. ज्या राशींना साडेसाती चालू असते अशांना काय करायचं सुचत नाही. तर अगदी सोपे असे मी उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्यापैकी कोणते एक 2-3 उपाय जरी तुम्ही जोपर्यंत साडेसाती आहे तोपर्यंत जरी करत राहिला तरी सुद्धा तुम्हाला होणारा त्रास हा नक्कीच कमी होऊ शकतो. म्हणजे जिथं निगेटिव्ह गोष्टी होणार आहेत तिथं तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्ह हे रिझल्ट मिळू शकतात. सरळ आहे की तुमच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह कसा आहे, इतर ग्रह कसा आहे त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. आणि त्यासाठी जर तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. 98 22 11 94 72 या नंबरवरती व्हॉट्सअप नंबर आहे. जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मस्थळ आणि तुमच्या काही जर अडचणी असतील त्या आम्हाला लिहून पाठवायच्या आहेत. आम्ही तुम्हाला नक्कीच कोणत्याही शांतीशिवाय सोपे सोपे उपाय म्हणजे कोणत्या देवाची आराधना करायची हे आम्ही तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करू. तुमच्या प्रश्नांची उत्तरं लिहून देऊ. म्हणजे तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ, पैसा, इंधन काहीही खर्च करायची आवश्यकता नाही. तुम्हाला घर बसल्या फोनवरती तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळेल. वळूया आपल्या विषयाकडे. सध्या मेष, मीन आणि कुंभ या राशींना साडेसाती चालू आहे. कोणत्याही राशीला केव्हाही साडेसाती चालू असू दे, मी जे सांगितलेले उपाय आहेत त्यापैकी सगळे केले तर भारीच आहे. परंतु त्यातले 2-3 उपाय जरी चिकाटीनं तुम्ही करत राहिला तरी सुद्धा तुम्हाला यश, समृद्धी आणि पैसा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळू शकेल. आणि जे शनी महाराज तुमचं म्हणजे तुमच्या राशीला येऊन काही साडेसातीमध्ये वाकडं करणार होते ते तुमचं नक्कीच सरळ करतील, ही गॅरंटी सांगतो. काय करायचं आहे, दर शनिवारी लोखंड, उडीद तेल, मीठ, काळे कापड दान करायचं आहे. जितकं जमल तसं दान करायचं आहे. शनीला, मारुतीला सुद्धा व्हायचं आहे. दर शनिवारी निळे काळे वस्त्र घालायचं आहे. सोपं आहे अगदी, काही कठीण नाही. ज्यांची साडेसाती चालू आहे किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये शनिग्रह बिघडलेला आहे त्यांनी प्रत्येक शनिवारी निळ्या रंगाचे कपडे घालायला हरकत नाही, काळ्या रंगाचे कपडे घालायला हरकत नाही. मारुती शनीचे दर्शन घ्यायचं आहे. किमान दर शनिवारी तरी या गोष्टी करा. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. मारुतीला किंवा शनी मंदिराला 11 प्रदक्षिणा दर शनिवारी घालायच्या आहे. आता दर शनिवारी सांगितलंय याचं कारण आहे की रोज ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान शनिवारी तरी करावं असं यामागं अपेक्षा आहे. शनी मंत्र मंदिरामध्ये घरात म्हणायचा आहे. जास्तीत जास्त वेळा शनी मंत्र म्हणायचा आहे आणि तो ऐकायचा सुद्धा आहे. सध्या YouTube चॅनलवरती वगैरे तुम्ही ऐकू शकता. शनी मंत्र टाकला तर तुम्हाला आणि भरपूर वेळा ऐकायला, कंटिन्यू ऐकायला सुद्धा मिळेल. म्हणजे कोणता आहे, नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम. हा जो आहे हा शनी मंत्र रोजच्या रोज भरपूर वेळा ऐकायचा आहे. तुम्हाला जर म्हणण्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही ऐकू भरपूर वेळ शकता आणि हळूहळू तुम्ही म्हणू सुद्धा शकता. त्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून मारुतीची उपासना करायची आहे आणि म्हणायचं आहे, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हे जरी तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून जास्तीत जास्त वेळा म्हणालात किंवा ऐकलात, हा रामरक्षा मधीलच ही एक हे आहे. तर तुम्ही हे जरी म्हणालात आणि मारुतीची उपासना केली तरी सुद्धा शनी देव तुम्हाला प्रसन्न होऊ शकतात. शनी स्तुती आणि शनी महात्म वाचणे. शनी स्तुती सोपी आहे म्हणायला, अगदी मराठीमधून आहे. नक्कीच तुम्ही म्हणू शकता. म्हणजे संस्कृतमध्ये नसल्यामुळे तुम्ही मराठीत असल्यामुळे शनी स्तुती
नक्कीच म्हणू शकता. आणि शनी महात्म वाचणे आणि ऐकणे. शनी महात्म किमान दर शनिवारी वाचायला हरकत नाही. नक्कीच तुम्हाला त्याचा या 7.5 मध्ये उपयोग होईल. त्यानंतर रोज रामरक्षा ऐकायची आहे. किमान ऐका. संस्कृतमधून असल्यामुळे सगळ्यांना म्हणजे जवळ-जवळ 90% लोकांना म्हणता येणार नाही. परंतु किमान ऐका. अर्थ मात्र त्याचा वाचायचा आहे. कारण जो व्यक्ती रामरक्षा वाचतो, ऐकतो, ह्यांचं कोणीही वाकडं करू शकत नाही. अ, कारण नावच रामरक्षा असं आहे. आणि आपल्याला माहिती आहे रामाचे भक्त हनुमान होते आणि हनुमानांची जो पूजा, आराधना, उपासना करतो त्यांना शनी जे महाराज प्रसन्न असतात. यापैकी कोणतेही जरी तुम्ही सोपे उपाय जर केले, तर नक्कीच तुम्हाला 7.5 ही फलदायी जाण्यासाठी काही हरकत नाही. जास्त करून मेष आणि मीन या राशींच्या लोकांसाठी मी सांगितलेलं आहे. त्यानंतर मग कर्क राशीला सुद्धा सुद्धा त्रासाची जाती, सिंह राशीला सुद्धा 7.5 त्रासाची जाती. त्यानंतर वृश्चिक राशीला त्रासाची जाती, धनु राशीला त्रास होतो. तर या राशीच्या लोकांनी जास्तीत जास्त या उपायांचा हे करायचं आहे, उपाय करायचे आहेत. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असू द्यात, तुम्हाला घर बसल्या आमचं मार्गदर्शन मिळेल. नंबर या ठिकाणी लिहिलेला आहे. नमस्कार.